तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्य घर सोडून जात असते, पण मानिनी तिला थांबवते. मानिनी तिची समजूत काढते आणि काव्याला घरातच थांबायला सांगते. काव्य वरून सगळं बघत असते. युग पार्थ बोलत असतात. पार्थ म्हणतो, आज न उद्या जीवा या घरामध्ये परत येईल. आणि तो एकदा का आला की काव्यही या घरात असतील. ते दोघं माझ्या डोळ्यासमोर असले की माझ्या डोक्यात चक्र सुरू होतील. मी हॉलमध्ये, ते दोघं किचनमध्ये, आणि मग माझ्या डोक्यात नुसता संशय, त्या दोघांचा आतमध्ये काही चालू तर नसेल ना. काव्या हे सगळं ऐकते आणि काव्याला फार वाईट वाटतं. तर इथे नंदिनी जीवाला जेवू घालत असते. ती आपल्या हाताने त्याला जेवू घालते. नंदिनी म्हणते, हा घास आईचा आणि हा घास जीवा म्हणतो नंदिनीचा. दोघांचं नातं सुरळीत चालू असतं. जीवाने नंदिनीच्या मनातले सगळे गैरसमज दूर केलेले असतात. आता जीवाने नंदिनीचे गैरसमज दूर केलेत, पण इथे काव्य सक्सेसफुल होईल का हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी जीवाला डॉक्टरांकडे चेकअप करून घरी घेऊन येते. नंदिनी कान धरून जीवाची माफी मागते. ती म्हणते, जीवा सॉरी, तुम्ही मला सारखं फोन करत होतात आणि मला वाटलं की तुम्ही नाटक करताय, सॉरी. जीवा म्हणतो, नंदिनी अगं मी खोटारडा नाही आहे, आणि मी जे काही बोलत होतो ना ते खोटं नव्हतं. माझे फॅन्स खरंच तुझ्यासाठी चिठ्ठ्या पाठवत होते, पण यावेळेस ना एक चिठ्ठी पाण्यात पडली, ती भिजली म्हणून मी तुझ्यासाठी पत्र लिहित होतो. बाकी मी काही केलं नाही गं. ठीक आहे, तसंही मी तुला खूप त्रास दिलाय ना, त्या त्रासाची शिक्षा म्हणून हे सगळं झाले. नंदिनी तू मला सांग, तुला जर माझ्यामुळे त्रास होत असेल ना तर मी इथून निघून जातो. माझ्यामुळे कुणालाही त्रास होऊ देणार नाही, अगदी कुणालाही. मी शांतपणे जाईल. नंदिनी म्हणते, पास करा, शांत व्हा जरा आता, आणि हा इमोशनल ड्रामा बंद करा. तुम्हाला औषधं घ्यायची आहेत ना, आतमध्ये चला, जेवून घ्या. जीवा म्हणतो, आतमध्ये नको बाबा, तो तय्यब अली मला मारून टाकेल. नंदिनी म्हणते, माझ्या बाबांना तय्यब अली म्हणायचं नाही हा. जीवा म्हणतो, अगं नंदिनी आतमध्ये सुद्धा येऊ देत नाहीत ते, बघितलंस ना. नंदिनी म्हणते, नाही ते काही नाही बोलणार, चला आतमध्ये. जेवा विचारतो, काय आहे जेवायला, प्रॉन्स. नंदिनी म्हणते, तुम्ही पण ना. नंदिनी जीवाला आधार देत आतमध्ये घेऊन जाते. तर इथे वसू विक्रमला म्हणते, विक्रम हे बघ, या दोघांचे डिवोर्स होणारच आहे ना, मग एक विचार कर ना, रम्या आणि पार्थचं लग्न लावून देऊ ना आपण. मानिनी म्हणते, काय बोलताय तुम्ही. रम्या पुढे येते. रम्या म्हणते, मामी मामा प्लीज ऐकून घ्या ना, मी आत्तापर्यंत पार्थची खूप वाट पाहिली आहे. पार्थच मला माझा लाईफ पार्टनर हवा होता. मी त्याशिवाय दुसऱ्या कोणालाच इमॅजिन केलं नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये. माझं सुख म्हणजे पार्थमध्येच आहे. मी तुम्हाला खरंच सांगते, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी पार्थला विसरण्याचा खूप प्रयत्न केला. या दोघांचं लग्न झाल्यानंतर बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण तसं होऊच शकलं नाही. बघताय ना तुम्ही, ह्या दोघांचं लग्न झालंय ना, तेव्हापासून पार्थ एक दिवससुद्धा सुखी नाही आहे. एक दिवससुद्धा त्याला सुख मिळालं नाही आहे. उलट लग्न झाल्यापासून त्याने खूप सहन केले. त्याला आशा होती की सगळं नीट होईल, आणि मला आशा होती की पार्थ माझा होईल. मी पार्थची वाट पाहिली हो मामा मामी. अहो बघा ना, पार्थचा आता डिवोर्स होणार आहे. काव्या या घरात का राहतेय मग. रम्या काव्याकडे येते. रम्या काव्याला म्हणते, काव्या प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडते, पाया पडते. पार्थ माझा होण्यासाठी नशिबाने एक संधी दिली आहे, ती संधी हिरावून घेऊ नकोस. काव्या काहीच बोलत नाही. रम्या मानिनी विक्रमकडे येते. रम्या म्हणते, मामा मामी मी खूप चांगलं वागेन हो. आत्तापर्यंत नकळत चुका झाल्या आहेत, पण त्याची शिक्षा भोगली आहे. मी काही केलं नव्हतं हो, मला त्यातलं काही माहिती पण नव्हतं, पण तरीही शिक्षा भोगली आहे. मला माफ करा. मला एक संधी हवी आहे, प्लीज ही संधी हिरावून घेऊ नका. पार्थच्या आयुष्यामध्ये मी आले ना की पार्थचं आयुष्य एकदम चांगलं करेन. त्याच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. पार्थच्या शब्दाचा मान राखीन मी, कधीच त्याच्यावरती आवाज चढवणार नाही. आणि माझं पार्थचं लग्न झालं ना की पार्थला या लग्नामुळे कधीही पश्चाताप होणार नाही. मी त्याला कधी दगा देणार नाही, एकनिष्ठ राहील. मी तुम्हाला शब्द देते. पार्थपासून मी कधी काहीही लपवणार नाही. विक्रम ओरडतो. तो म्हणतो, रम्या तोंडाला आवर घाल. पार्थ म्हणतो, बाबा तिच्यावरती का ओरडताय, ती फक्त सांगते तिचं मनात काय आहे ते. खरं तर ना, रम्या कामात आणि प्रेमात प्रामाणिक आहे, आणि माझी पूर्ण खात्री आहे ती जे बोलते ना तेच करून दाखवेल. ती कधीही नात्यामध्ये गिल्ट येऊ देणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. पार्थचं बोलणं ऐकून काव्याला चक्कर येते. युग तिला सावरतो. काव्या रागवते आणि वरती निघून जाते. मानिनी काव्याशी बोलायला जाते.
तर इथे नंदिनी जीवाला घरात घेऊन येते. बाबा जीवाला बघतात आणि खूप चिडतात. बाबा म्हणतात, याला कशाला घरात घेऊन आली आहेस तू? काय गरज होती? तडफडू द्यायचं होतं ना बाहेरच. नंदिनी म्हणते, बाबा जीवाने एवढा त्रास होत होता, ते तडफडत होते. तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांना तडफडू दिलं आणि आईला कोंडून ठेवलं. ही कुठली वागण्याची पद्धत आहे? बाबा म्हणतात, मी मुद्दाम वागलो. यामुळे मला समाधान मिळत होतं ना, म्हणून मी केलं. नंदिनी, त्याने तुझं आयुष्य बरबाद केले. नंदिनी म्हणते, माझं आयुष्य बरबाद केले? अहो बाबा, आठवा गावाला काय झालं होतं. अहो यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला ना, म्हणून मी इथे जिवंत आहे. बाबा म्हणतात, तुझ्या डोक्यावर हात ठेवला, पण तुझ्या पायाखालची जमीन काढून घेतली, ते तुला आठवत नाहीये का? विसरलीस का? नंदिनी म्हणते, नाही विसरले बाबा. पण बाबा, तुम्ही इथेच गल्लत करताय. तुम्ही गुन्हा करताय. अहो त्यांनी जे केलं होतं ना, ते नकळत झालं होतं. पण तुम्ही असं वागताय? तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. बाबा म्हणतात, नंदिनी काय वागतेस तू? अगं जरा तरी विचार कर. शहाणपण येऊ देत. नंदिनी म्हणते, बाबा अहो या जगामध्ये शहाणपण लागतं. पण प्रेमाच्या दुनियेत राहायचं असेल ना, तर त्यासाठी वेडेपणच लागतं. बाबा तिथून निघून जातात. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा इथेच बसा, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. नंदिनी जेवण आणायला जाते. जीवाला खूप छान वाटत असतं. तर पार्थच्या बोलण्यामुळे काव्या हर्ट झालेली असते. काव्या आपली बॅग भरत असते आणि मानिनी तिथे येते. मानिनी काव्याची बॅग भरायला मदत करते. मानिनी काव्याला म्हणते, काव्या घर सोडून जातेस ना, जा. रम्याची हीच इच्छा आहे आणि तू तिची इच्छा पूर्ण करतेस ना, चांगली गोष्ट आहे. जा, घर सोडून जा. कसं आहे ना, तू सतत पार्थच्या समोर फिरत असतेस आणि तिला भीती वाटते रम्याला. तिला वाटतं की पार्थ सगळं विसरून जाईल आणि तुझ्याकडे येईल. पण तू तसं करू नकोस हा. तू घर सोडून जा. रम्याची इच्छा पूर्ण कर. तू घर सोडून गेलीस की पार्थचं मन वळवण्यासाठी रम्या आधीच मदत करते. ती वळवेल सुद्धा. तू काय करायचंय? तू आयुष्यभर कुढत बसायचे. जा जा, चल बॅग भरून देते आणि मी स्वतः तुला तुझ्या घरी नेऊन सोडते. चल उरक. काव्या रडायला लागते. मानिनी तिला मिठी मारते. मानिनी म्हणते, काव्या अगं जगाला पुरून उरणारी लेक आहेस तू माझी, आणि पार्थच्या एका वाक्याने तू घर सोडून जातेस का? काव्या असं नाही करायचं. अगं तू इथं राहायचं आणि पार्थ जे बोललाय ना, ते सगळं खोडून काढायचं. कोणी काहीही बोलू देत, तुला फरक पडता कामा नये. तू व्रत घेतलंयस ना, ते व्रत सोडायचं नाही. काव्या म्हणते, आई मी इथे थांबेन, पण ह्या सगळ्याला काही अर्थ आहे का? मी कधीपर्यंत वाट बघणार आहे? पार्थची कितीपर्यंत वाट बघणार आहे? पार्थ सगळं विसरतील का? मला स्वीकारतील का? आणि आमच्यामधला दुरावा मिटेल का? मला काहीच कळत नाहीये. काय करू मला खरंच काही कळत नाहीये. काव्या मानिनीला मिठी मारून खूप रडत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.